विचरण तेची वंदे श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता संत कसे असतात उदार असतात. ज्या संतांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलो. असे महान संत ज्यांना राष्ट्रसंत हा पुरस्कार मिळाला असे संत श्रीपाद बाबा भाऊसाहेब चव्हाण, घोटी इगतपुरी नाशिक जिल्हा. आणि असे भाऊसाहेब कारण की अवताराला आला धर्म रक्षणाला, आहे का नाही. आम्ही तुलाच भगवंत मानू. कारण की अवतार संत काय करतात, भगवंत काय करतो, अवतार घेत असतो. कुणाच्या रूपाने? संतांच्या रूपाने. कारण की हित कुणाला कळतं? कारण की हिताकरताच हित फक्त जसं आईला लेकराचं हित कळतं. कुणाला कळतं? आईलाच वाटतं ना आपल्या लेकराचं कल्याण व्हावं. आईलाच तळतळ येते ना का? शेजारी येते तळतळ? शेजारी नाही तळतळ येत. आईलाच वाटतं की आपल्या लेकराचं कल्याण व्हावं. त्या लेकराला हाताचा पाळणा, आहे का नाही. अजून काय म्हणतात? हा, डोळ्याचा हाताचा पाळणा, डोळ्याचा दिवा करून ती लहानाचं मोठं करते. नुसतं मोठं करते का? त्याच्या सगळ्या हव्या नको असणाऱ्या सगळ्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तिने स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलेलं असतं. आणि नुसतं वाहून घेते कधी तर त्याला सर्वांगीण आणि सर्वश्रेष्ठ बनवण्यासाठी ती काय असते? तत्पर असते. त्याला त्यांनी शाळेत जावं, त्यांनी अभ्यास करावा आणि अभ्यास करून त्यांनी मोठं व्हावं. कुठंतरी आपलं पान फेटावं. आपल्या पाठीमागं लागलेलं जे काय दारिद्र्य आहे त्या दारिद्र्यातून दुःखातून आपली काय व्हावी, कायमची सुटका व्हावी. ही कुणाला तळमळ असते? आईला तळमळ असते. आता इथं सगळ्या आयाच्या बसलेल्या, आहे का नाही. आईला ही तळमळ असते. तसं त्या भगवंत सुद्धा आपली सगळ्यांची आई आहे का नाही. कोणाची आई? ती भगवंत आपल्या सगळ्यांची. कारण की तुझी काय दे तुझीच लेकर आहेत सगळे म्हणतात ना. भगवंत हे कसे येते? तुझेच लेकर आहेत. पण ह्या लेकरांना कळत नाही. म्हणून तो भगवंत काय करतो? तोच भगवंत आपणची देव होय गुरु. तोच भगवंत काय करतो? गुरुच्या रूपाने येतो बरं का. आपल्याला तो मनुष्य रूपात आपल्यासारखा दिसतो म्हणून आपल्याला कळत नाही. तो काय येतो? तोच भगवंत गुरुच्या रूपात येतो. आणि त्याला तो हे लेकर सांभाळायला लागतो. या लेकरांचा त्याला कळवळा येतो हिताचा कळवळा आणि जीव तुटे तिळतिळा. त्या भगवंताला त्याचीच लेकरे पण त्या लेकरांच्या कळवळा त्याला येतो म्हणून तो काय करतो? अवतार घेऊन येतो आणि त्या लेकरांच्या हिताकरता तो काय करतो? मार्गदर्शन करतो. आता बाबांना कारण की दया करणे जे पुत्र असते तेच दासा आणि दासी. म्हणजे जसं आपण आपल्या मुलाबाळावर जीव लावतो, आहे का नाही, तसं शेजारच्यावर लावतो का? आपण जसं आपल्या मुलाबाळावर जीव लावतो तसं शेजारच्या मुलाबाळावर नाही जीव लावतो आपण. आपलं ते आपलं शेजारचं कार्ट म्हणत, आहे का नाही. तसं संतांचं नाही. संत कसं येतं? संतांना सगळे सारखे येतं. समबुद्धी घेता समान श्रीहरी. कारण की सगळे सारखे येतं. सगळ्यांना तो काय करतो? त्या भूमिकेत आपल्याच लेकराच्या भूमिकेमध्ये पाहतो आणि त्याच पद्धतीने काय करतो? तो त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. कारण की श्रीपाद बाबांना काय गरज होती का? घरदार, मुलं बाळ एवढं सगळं होतं ना तिथल्या तिथं. तिथंच जर कष्ट केले असते त्यांचा संसार कसा काय ना सुखाचा झाला असता ना. पण नाही ना. त्यांना ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये लहानपणी कारण की भगवंताला कळतं, भगवंतानं माहित असतं आपण याला कशासाठी पाठवले. आणि मग त्यांना दत्तात्रेयांचा साक्षात्कार झाला. दत्तात्रेयांनी साक्षात त्यांना भेट दिली
त्यांच्या पाठीवरती 10-12 वर्षाचा असताना त्यांच्या पाठीवरती थाप टाकली, त्यांच्या डोक्यावर हात ठेवला, अनुग्रह नाही दिला, पण तेवढीच ती स्पर्श कृपा त्यांच्यावरती झाली. आणि त्या स्पर्श कृपेतून त्यांचं जीवन बाबांचं इतकं बदलून गेलं. नवे नवे त्यांनीच त्यांच्यामध्ये अंतर्भाव केला. दत्तात्रेयांनीच काय केला, त्यांच्यामध्ये त्यांच्या ठिकाणी वास करायला सुरुवात केली. कारण की जसं ह्या घरामध्ये कोणाचा तरी वास आहे ना, कोणतरी राहतं आहे का नाही घरामध्ये, तसं इथं सुद्धा कोणाचा तरी वास आहे ना, त्या आत्म्याचा इथं वास आहे ना, तो जर नसेल तर हे घर राहील का, टिकल का? तसं त्यांच्या ठिकाणी दत्तात्रेयांनी काय केलं, कारण की तुका म्हणे चित्त करार निर्मळ येऊनी गोपाळ, चित्त निर्मळ झालं की तो भगवंत इथे येऊन राहतो. आणि मग तशा पद्धतीने त्या ठिकाणी दत्तात्रेयांनी त्यांच्या ठिकाणी वास केला. आणि पुढं 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 गेल्यानंतर त्यांचं जीवन अतिशय बदलून गेलं. आणि बदलून गेल्यानंतर पुढे त्यांच्या जीवनामध्ये 1945 साली केरोबा महाराज त्यांच्या जीवनामध्ये आले. संत केरोबा महाराज त्यांच्या जीवनामध्ये आले आणि त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने, जसा एखादा परीस असतो, परीस लागल्यानंतर काय होतं, परीस लागल्यानंतर ते लोखंडाचं जसं सोनं व्हावं तसं अगोदरच त्यांना पण चकाकी राहिली नव्हती त्याच्यावरती. चकाकी आहे की नाही, सोनं जरी असलं तरी त्याला जर पुन्हा काय काय उजळून घ्यावं लागतं, म्हणजे सोन्याला सुद्धा उजळावं लागतं. तसं दत्तात्रेयांची अगोदरच त्यांच्या स्पर्श कृपा झाली होती. पण पुढे जाऊन केरोबा महाराज, संत केरोबा महाराज त्यांच्या जीवनात आले आणि त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने परत उजाळा मिळाला. आणि त्यांना ते तत्व, त्याच्या आधी तत्व नव्हतं दिलं, पण केरोबा महाराजांकडून जे तत्व तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं आणि ते तत्व बाबांच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर बाबांचं जीवनच पूर्णपणे बदलून गेलं. असं जसं अनमोल किमतीचं लोखंड, जसं कवडीमोल किमतीचं लोखंड जसं अनमोल किमतीचं होतं, तसं बाबांचं जीवन बदललं. आणि बाबांना समजा, अरे हे एवढं मोठं धन मला मिळालंय आणि हे धन जर जगापर्यंत जर पोहोचलं तर अनेकांचं कल्याण होणार आहे, याच्यामध्ये अनेकांचं या ठिकाणी उद्धार होणार आहे. आणि हे ज्यावेळेस बाबांना कळालं, बाबांनी तेव्हापासून काय केला, काय केला, धर्माचा झेंडा घेतला. पुरुषार्थ सिद्धी, पुरुषार्थ महासिद्धी घेऊन हाती जगात येतो निघाला. कारण की पुरुषार्थ ही महासिद्धी बाबांनी हातात घेतली आणि जगाला ती वाटत बाबा सुटले. 1945 सालापासून बाबांनी 1998 सालापर्यंत हे कार्य अविरत केलं बरं का. कशाचाही विचार नाही केला, देहाचा तर विचार केलाच नाही, मुलाबाळाचा नाही, प्रपंचाचा नाही, कशाचाच नाही. पण बुडते हे जन न देखे डोळा, एवढाच विचार केला की हे किती सांगू मी सांगू कुणाला. आजी आनंदी आनंद झाला. आणि हे धन ते काय करते, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. ही गंगा त्यांनी त्या घोटीपासून निघाली आणि पूर्ण जशी ती भगीरथाला गंगा, भगीरथाने काय केली, ती स्वर्गातून गंगा आणली. मग गंगा आणली स्वर्गातून, पण ती नुसती एकट्याच्या कामाला आले का, ती गंगा आहे की नाही. अर्जुनाचे निव्याजे गीता उपदेशले श्रीयाजे, संसारा एवढे ओझे फेडले जगाचे. म्हणजे ते अर्जुनाच्या निमित्ताने सांगितलं गीता, कुणाला, भगवंताने अर्जुनाला. पण आज त्या गीता तत्व आज सगळ्या जगाच्या कामाला आलं का नाही. जग त्या ठिकाणी जगाला त्याच्यातून काय, म्हणजे आजही त्याचं संपूर्ण कोल उलगडलेलं नाही त्या गीतेचं. म्हणजे अशी जी भगीरथाने आणलेली गंगा, ती गंगा आज आपल्याला, आपण सगळे तृप्त, आज या ठिकाणी सगळं सुजलाम सुफलाम जे झालंय ते कुणामुळे झालं, ते भगीरथाच्या प्रयत्नामुळे झालं. तसं श्रीपाद बाबांनी अविरत कष्ट घेतले, अविरत या ठिकाणी काय त्यांनी स्वतःच्या म्हणले घरावर तुळशीपत्र, काय म्हणतात ना, काय तुळशीपत्र, संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढता हा पुण्य धर्म केला संसाराच्या नावाने. आता आईंच्या जवळ गेल्यानंतर काही गोष्टी आम्हाला समजायच्या. आईच्या जवळ गेल्यानंतर बाबांना 5 मुलं आणि 2 मुली होत्या. 5 मुलं आणि 2 मुली. पण आता एवढ्यांचं सगळ्यांचा एखादा पूर्वीचं
लय गरिबीची हालाकीची परिस्थिती. आज दिवस थोडेसे बरे आलेत. नाही तर पूर्वी परिस्थिती खूप हालाकीची असायची. लोक पूर्वीचे सांगतात आम्ही हुलग्याच्या भाकरी खाल्ल्या, कोण सांगते आंबाड्याच्या भाकरी खाल्ल्या, कोण काय काय म्हणजे कसं कसं जीवन. आणि पूर्वीच्या महिलांना उचलून भाकरी द्यायची. उचलून सासू सासू जर कठीण असेल तर सुनबाईचे हाल म्हणजे म्हणजे ते. आणि अशी परिस्थिती म्हणजे ज्या अर्थी त्या अर्थी, याचा अर्थ त्यावेळेस एवढा सुकाळ नव्हता. आणि सगळं आज जसं अन्नधान्याचा सुकाळ आहे त्यावेळेस एवढा सुकाळ नव्हता. आणि अशा परिस्थितीमध्ये ते 5 मुलं सांभाळणं आणि बाबा जर करता पुरुष जर घरात नसेल आणि तो जर बाहेर फिरत असेल तर त्या महिलेने त्या एवढ्यांचा सांभाळ करणं शक्य आहे का? नाही एवढं शक्य. पण मग ज्यावेळेस आता खाण्यापिण्यापर्यंतच ठीक आहे. जसं ते तुकाराम महाराजांचे सुद्धा एक स्त्री म्हणले का अन्न 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 करून मेली का नाही मेली, अन्नच मिळत नव्हतं त्यावेळेस. तसं त्या काळात कसं तरी जीवन जगत होते. पण आता आपल्याकडे आजारी पडल्यावर काय परिस्थिती, कुठून आणायचा पैसा? त्यावेळेस आज तरी पैसा आहे, त्यावेळेस पैसा बघायला मिळत नव्हता. पैसा बघायला मिळत नव्हता लोकांना. ज्यावेळेस अडचणी यायच्या ना त्यावेळेस लोक म्हणायचे एखाद्याकडं जरा मोठा शेतकरी असला ना, मग त्याच्याकडे गेल्यावर म्हणायचे हे काय करा, आमचं हे 5 एकर घ्या पण 2 पोते आम्हाला धान्य द्या. म्हणजे धान्यावरची जमीन घाण ठेवणारी लोक आहेत. पूर्वी धान्यावर ठेवायचे. पण तशी परिस्थिती त्यावेळेस त्यांच्याकडे द्यायला बी नव्हतं ना काही. आता महाराजांनी सांगितलं चंद्रमौळी घर होतं तुकडोजी महाराजांसारखं. अशी परिस्थिती असताना बाबांनी मग आईने ते सगळं सांभाळायचं घर. बाबा 2-2 महिने 2-2 महिने आम्हाला एक दिवस सुटत नाही. दुसऱ्या संध्याकाळीच एक दिवस बळच कुठं तरी काढायचं अशी परिस्थिती. दुसऱ्या दिवशी घर गाठतोय. पण बाबा त्यावेळेस प्रवासाची साधनं नसायची काही. आणि 2-2 महिने बाबा घरून यायचे आणि मग घरी 2 महिन्यांनी जायचे. मग त्यावेळेस काय परिस्थिती, फोन नव्हते, कॉन्टॅक्ट नव्हते, काय नव्हते. मग त्यावेळेस आईने आम्हाला सांगितलं म्हणजे तुमचे बाबा आता आईनी त्यांचं आमच्या म्हणण्यासारखं काय होतं बरं? आमच्या म्हणण्यासारखं बाबांनी त्यांच्यासाठी काय केलं होतं? त्यांना सोडून दिलं होतं वारेवर. आणि मग ज्यावेळेस आई म्हणली ना तुमचे बाबा ज्यावेळेस घर इथून गेले ना 2-2 महिने येत नसायचे. मग पोरं आजारी पडले ना मग त्यांना त्यांची दवाई म्हणले वेळेवर मिळत नसायची. दवाई न मिळाल्यामुळे 2 मुलं म्हणले मला गमवावं लागली. म्हणजे 5 मुलं होती, 2 मुलं औषध पाणी न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी 2 मुलं त्यांची त्या ठिकाणी वारली. म्हणजे अशी परिस्थिती. आणि पुढे बाबांना थोडी बुधवारी बाबांची साथ मिळाली. एक मोठ्या मारवाडी घाटल्या शेठची साथ मिळाली आणि मग बाबांचा परमार्थिक कार्याला थोडी गती आली. पण तरी सुद्धा बाबा ज्यावेळेस गावाकडे जायचे आणि घरी गेल्यानंतर आई ज्यावेळेस बाबांना बोलवा बाबांच्या घरी दोन्ही बाबा तिथे गेल्यानंतर बाबांना हळूच बुधवारी बाबांना आई बोलून घ्यायच्या. म्हणायच्या बाबांना थोडं सांगा ना. आता बुधवारी बाबा म्हणायचे बाबा म्हणायचे ते माझ्या अंगात घालायला चोळी नाही, म्हणजे परिस्थिती चोळी नाही. आता ते बाबांनी हळूच बाबांच्या कानावर हळूच कुठून तरी शब्द गेला की बाबांनी ऐकलं. आई म्हणते माझ्या अंगात घालायला चोळी नाही. बाबाने तिला हाताला धरलं. आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो बरं का बाबांच्या. बरेच जण गेलतो पण ते नाही नम्रता म्हणजे नम्र झाला होता ते. तिथे गेल्यानंतर पाहिलं अरे वा 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 संत मंडळी आली. संत मंडळी कसं असतं मोठे दुसऱ्यालाच मोठे बंद येत असतात. बाबा कोणी गेलं ना घरी उठायचे स्वतः चटई टाकायचे आणि बसल्यानंतर आवाज द्यायचे म्हणजे अरे
महाराज मंडळी आलेत, या बरं सगळे दर्शनाला. सगळे घरातले बारकाले वगैरे सगळी मंडळी दर्शनाला. आणि मग आता काय करा, तुम्ही लांबून आलेत म्हणायचे, मग काय खाल्लं नसेल तुम्ही जेवण करा, नाही तर मग नाश्ता तरी करा. मान म्हणत बाकी म्हण नाही भावा आम्ही केलंय. आता खोटच बोलत, भावाला काही कळत नाही. चतुरा तू शिर काय कळत आम्ही खोटच नाही म्हणजे नाश्ता केला जायचं नाही. मग त्यांनी पोहे वगैरे नाश्ता करून आम्ही निघालो. चला म्हणले तुम्हाला बाबांचं घर दाखवतो, उदर बाबांचं. बाबांनी लगेच काटा गोंधळला, आमच्या बरोबर निघाले बुधर बाबांच्या घरी. असं महात्मा कळत नसतो. हाय तोवर कळाले की बाबा, हाय तोवर लोकांनी शिरप्या म्हणले असतील कोण बाबा. आता त्यांच्या कीर्तनात ज्यावेळेस बाबा म्हणायचे ना, मी रस्त्याने चाललो ना, म्हणले रस्त्याने चाललो ना, लोक माझ्या आईला घोडा लावायचे म्हणायचे. बाबांचे शब्द आता मी त्या शब्दात थोडे बोलतो. लोक माझ्या आईचा घोडा लावायचे म्हणजे आता माझ्या आईची यांची गाव गाठ पडत. म्हणजे असं म्हणजे शिव्या देत होते लोक बाबा त्या काळात. सांगतात नाही का, माऊलींना नाही का त्रास दिला लोकांनी. तुकाराम महाराजांना गाव सोडून जावं लागलं पुढे भंडारा डोंगरावरती. कोपला पाटील म्हणले गावचे लोक, पाटील कोपला म्हणले गावचे लोक कोपले. आणि कसे श्रीपाद बाबा त्या ठिकाणी समाज खूप त्यांची अवहेलना केली. त्या ठिकाणी बाबा म्हणायचे आलं ते काय घुमारे बाबा आलं म्हणायचे, घुमारे बाबा. आता शास्त्र संतांनी काय केलं, माऊलींनी शास्त्र, कारण की लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. कारण की लोपलेलं ज्ञान जे होतं तेच ज्ञान माऊलीच्या रूपाने काय झालं, हे ज्ञान माऊलीच्या रूपाने. संस्कृत कळत नव्हती ना जगाला. संस्कृत कळत होती का? संस्कृत कुणी सांगितली? संस्कृत मध्ये गीता सांगितली श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला, पण ती संस्कृत कळत होती का? नव्हती. पण तीच संस्कृत प्राकृत करण्याचं काम कुणी केलं? ज्ञानेश्वर महाराजांनी. कारण की ते ज्ञान समाजापर्यंत जावं, म्हणजे लोपलंच होतं ना. पण ते लोपलेलं ज्ञान ज्यावेळेस आजान वृक्षाची मुळी लागली म्हणले माझ्या कंठाला, स्वप्नात जाऊन सांगितलं नाथ महाराजांना, एकनाथ महाराजांना. आणि मग नाथ महाराजांनी त्या ठिकाणी 350 वर्षानंतर त्या ठिकाणी येऊन ती समाधी शोधली. त्यांना दृष्टांत झाला, ज्या समाधीवर वाह घे त्या समाधी पुढचा नंदी बाजूला कर, तिथून आतमध्ये यायला जागा आहे ते भुयारे. आणि माझ्या कंठाला लागले होते का? आजार वृक्षाची मुळी. म्हणजे काय लागलं होतं? आज्ञान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागली. म्हणजे आज्ञान कोण होतं ते? ज्ञानेश्वर महाराज, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. अरे माझ्याविषयीच जे आज्ञान आहे ना म्हणले समाजामध्ये, आता महाविष्णू म्हणजे कोण? साक्षात पांडुरंग. आणि त्याच्याविषयीचं जे आज्ञान आहे, माझ्याविषयीचं जे आज्ञान आहे, ते आज्ञान म्हणले समाजामध्ये खूप पसरले. म्हणले आता माझ्या पार गळ्यापर्यंत आलंय. आणि काय करतो आता? हे आज्ञान दूर कर. आणि ते आज्ञान म्हणून त्या ठिकाणी माऊलीच्या पुढे असणारी जी ज्ञानेश्वरी, जिथं माऊलीने समाधी घेतली, त्या समाधीत माऊलीच्या समोर जी ज्ञानेश्वरी होती महाराजांनी लिहिलेली, ती ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी कोणाला दिली? नाथ महाराजांना दिली. आणि नाथ महाराजांनी त्या ठिकाणी त्या ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं. शेवटी 5 वेळा स्वतःच्या घातलं फक्त त्याच्यात नाव. नाथ महाराजांनी स्वतः 5 या ज्ञानेश्वरीच्या पाठी जो ओळी करेल मराठी, तो अमृताच्या ताटी म्हणजे नरोटी ठेवली. अमृताच्या ताटात मध्ये नरोटी ठेवली. आता अमृतामध्ये नरोटी आहे का नाही? म्हणजे चांगल्या ताटात जर दारूची बाटली ठेवली स्वतः 5 पकवानाचं, काय होईल ते? अख्ख्या पकवानाचा नाश होईल. तसं म्हणलं याच्यात जर कोणी स्वतः जर पदरची ओवी घालण्याचा प्रयत्न केला तर अमृताच्या ताटात नरोटी ठेवल्यासारखं होईल. म्हणजे अशी ज्ञानेश्वरी शुद्धीकरण कुणी केलं? नाथांनी केली. आणि म्हणजे त्यावेळेस सुद्धा लोपलं होतं. लोपलेलं ज्ञान माऊलींनी सांगितल्यामुळे ती ज्ञानेश्वरी आणली
आणि ते कुठपर्यंत एकनाथ महाराजांनी त्याचं शुद्धीकरण केलं आणि ती ज्ञानेश्वरी आज आपल्यापर्यंत आहे. आणि त्याच ज्ञानेश्वरीच्या आधाराने नाथांनी परत नाथ भागवत, एकनाथी भागवत हा ग्रंथ लिहिला. आणि तो नाथ भागवत इतक्याच तोला मोलाचा आहे, कारण की नाथ महाराज काय सोपे होते का? एकनाथ महाराज ज्यांच्या घरी स्वतः भगवंतानी 36 वर्ष पाणी वाहिलं. किती वर्ष? श्रीखंड्याच्या रूपाने 36 वर्ष पाणी वाहिलं. तो महात्मा काय किती सामर्थ्य असेल त्याचं. आणि असे जे ज्ञान आहे ते लोपलेलं ज्ञान अनेक संत अवतारला आले. अनेक संतांनी त्या ठिकाणी त्या ज्ञानावरचं पांघरून काढण्याचा प्रयत्न केला. त्याच पद्धतीने संत श्रीपाद बाबा या ठिकाणी अवताराला आले आणि त्या बाबांनी ही ज्ञानेश्वरी जशीच्या तशी या ठिकाणी अनुभूतीला आणून देण्याचं काम या कलियुगामध्ये बाबांनी केलं. आणि असा महात्मा की ज्याला जसं आईला लेकराचं हित व्हावं असं वाटतं, तसं संतांना सुद्धा लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त आईशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. लाभावीन प्रीती म्हणजे त्यांना काय वाटत होतं का माझा काय फायदा व्हावा. पायी चालायचे बाबा काही काही ठिकाणी प्रवासात, पैसे नसायचे बाबांच्या जवळ, पण त्यावेळेस एसट्या वगैरे असायच्या, जेवढे पैसे तिथपर्यंत तिकीट काढायचं. आणि तिकीट संपलं की माझं तेवढं तिकीट संपले, पैसे संपले, कंडक्टर सांगायचे मला उतरून दे, आणि तिथं बाबा उतरायचे पायी पायी चालत जायचे. एक एक माणूस त्यांनी घडवला. एका एका करता त्यांनी अनेक चक्रा मारून एक एक, कारण की म्हणजे पुत्र आयसा व्हावा ज्याचा तिन्ही लोके झेंडा. बाबांना सुद्धा वाटायचं, कारण की गुरुपुत्र येत आणि गुरुपुत्राला सुद्धा घडवणं एवढं सोपं काम नाही. दादांनी सुद्धा घडवले. एका एका गावा परिसरात 5-10 घडवायचे, तेवढेच घडवायचे चांगले. तेवढे चांगले घडले ना एक एक पुन्हा 10-10 घडीत म्हणजे 100 घडतील पुढं. अशा पद्धतीने बाबांनी एका एका करता बेलवंडीला यायचे. एकटेच कोण होते? खलाटे महाराज एकटेच होते, त्यांच्या करता यायचे. एकाच्या कायवर उघडे अनेकांचे पुढे तिथे यायचे. आणि तिथं आल्यानंतर त्यांना ते सांगायचे विद्यापीठातून, कारण बाबांनी कसं आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घमटी. विद्यापीठ काय होतं? ज्या ठिकाणी बीजाचं शुद्धीकरण केलं जातं आणि ते बी सगळ्या महाराष्ट्रामध्ये, जेणेकरून उत्पन्नामध्ये भरभराटी होईल अशा पद्धतीने ते पाठवा बियाचे तिथून. आणि तिथं अगोदर त्यांनी हे बीजाचं रोपण केलं. कोणतं बीज? ह्या नामाचे जे बीज आहे ना, आदिनाथ उमा बीज प्रगटले, हे जे बीज आहे तिथं हे केलं. आणि तिथं मग बिलाडे आप्पाच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक पेंटर होते तिथं राहुरी विद्यापीठला. त्या पेंटरचे पाहुणे हे कोण? खलाटे महाराज. आणि मग ते अशा पद्धतीने ते बिलाडे आप्पा असा आप्पांना तरी अनुग्रह झाला. आणि आप्पांना अनुग्रह झाल्यानंतर मग बाबा त्याची अनुभूती बाबांनी आणून दिली जशीच्या तशी. कारण शास्त्राप्रमाणे अनुभूती आहे का नाही. की बिलाडे आप्पांना आल्यानंतर त्यांनी वाचून दाखवले, 9व्या अध्यायातला 34 श्लोक वाचून दाखवला. म्हणजे असं अंग तर कापतं, भगवंताचं नामचिंतन केलं, अंगाला काटा येतं, डोळ्याला कळकळ कळकळ धारा लागतात. आपण केलेली भक्ती आहे का नाही. आपण लावलेला मोबाईल कसा ज्याच्या नावाने लावलाय त्याला जाऊन पोहोचतो का नाही, ज्याच्या नावाने नंबर दाबला त्यालाच पोहोचतो का, दुसरीकडे जातो. मग आपण ज्याला हाका मारतो त्या भगवंताला आपला आवाज जातो का नाही. मग याचं काहीतरी इकडं रिंग वाजायला पाहिजे ना, इकडं आपल्याकडे इकडे रिंग वाजली पाहिजे की नाही, इकडं व्हायब्रेशन जाणवायला पाहिजेत ना. आपण केलं तर तो तसं व्हायब्रेशन ते आपण केलेलं नामस्मरण, आपण केलेली भक्ती तिथपर्यंत पोहोचते की नाही, याच्या खानाखुणा आपल्याला पोहोचायला पाहिजे नाही ना. बाबा सांगायचे की आपण केलेली भक्ती तिथपर्यंत पोहोचते. जो सद्भक्त आहे, जो खरंच अंतःकरणापासून भक्ती करतो, त्यांनी केलेली भक्ती तिथपर्यंत पोहोचते की नाही. त्याच्या खानाखुणा म्हणले त्याचं अंग थरथर कापतं, अंगाला काटा येतो, डोळ्यावाटे कळकळ धारा वाहतात. त्याला त्या भगवंताच्या आत्मसाक्षात्काराचा जो आनंद आहे तो आनंद आवरत नाही. तो काय करतो, त्या आनंदामध्ये कधी कधी रडतो. आनंद अश्रू असतात ते आहे का, दुःखाचे अश्रू आनंदाचे अश्रू. कधी कधी रडतो, कधी कधी हसतो. आता एवढी जर आपली देवाची जर डायरेक्ट कनेक्शन जर कुणी जर जोडून देत असेल तर रांग लागायला पाहिजे का नाही. नाही लोक म्हणते त्यांचं वेगळंच आहे. आता देवाचं ना आपलं जर डायरेक्ट कनेक्शन जोडून देणार जर भेटत असेल आहे का नाही. आणि असा महात्मा या ठिकाणी तुम्ही जे तळतळीत बोलत होता ना,
याच्यासारखं जगात दुसरं काहीच नाही. हेच तत्व आणि हे तत्व या जगात याच्यापेक्षा दुसरं म्हणजे भेटणारच नाही कुठं. असं तत्व बाबांनी तुमच्या आमच्या पण ज्याला कळन त्याला, कारण की भाग्याचा तो पावे हे तिच्याचं भाग्य आहे, त्यालाच ही गोष्ट प्राप्त होत असती. आणि असे कारण की पूर्व पुण्याचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा ज्याचं पूर्वीची जी पुण्य आहे, कारण जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, एका जन्माची पुण्याई नाही ही, अनेक जन्माची पुण्याई, तेव्हाच भेटी होते म्हणजे हरिप्रियाची, नाही तर तशी भेट होऊ शकत नाही. म्हणून तुमचं आमचं काहीतरी पुण्य होतं. म्हणून हा महात्म्याचा प्रसाद जे ज्ञानेश्वर महाराजांना जे तत्व जसंची तसं मिळालं, जे दत्तात्रयांकडे जे तत्व होतं, ज्या तत्वाने दत्तात्रय हरीशी जाणून हरी झाले है की नाही. शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जाणून कोण झाले? हरी झाले. तुम्हाला आम्हाला हरी भाव वाटतं का? देव भाव वाटतं का? आपण वास्तविक आपण देवच येतं, पण आपल्याला काय देवच येतं, पण आपल्याला कळाय मार्ग नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवाची बरे देवाची बरे, तुका म्हणे तुम्ही खरे, है की नाही. आपण ज्याच्या सत्तेने बोलतो, चालतो, पाहतो, ऐकतो, है की नाही. चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलवित हरिविन, है की नाही. आत्माच काय आहे? देवांचं देव आहे. मग आत्मा कुणाजवळ नाही? आत्मा सगळ्यांच्या जवळ आहे, पण त्याची ओळख कोणी करून घ्यायची? आणि ओळख करून देणं म्हणजे काय? ओळख करून देणं म्हणजे आत्मसाक्षात्कार होणं. मग तो आत्मसाक्षात्कार व्हायला पाहिजे की नाही. मग आत्मसाक्षात झाल्यावर काय म्हणायचं? वेगळंच आहे काहीतरी, है की नाही. आता लाकडामध्ये अग्नी दिसतो का? दिसत नाही. मग नाही का अग्नी त्याच्यामध्ये? लाकडामध्ये नाही दिसत नाही, पण लाकडात अग्नी आहे ना, का नाही? आता गॅसमध्ये अग्नी आहे का नाही? तो दिसतो का? नाही दिसत. त्याला प्रज्वलित दुसऱ्याने प्रज्वलित करावं लागतो, आहे का नाही, लायटरनी. मग असणारा काय होतो? तसं संतांनी येऊन आपल्यातला जागा करावा लागतो. कोणता? आपल्यात बी आहे ना देव, पण आपल्यातला संतांनी येऊन जागा करावा लागतो. तेव्हा काय होतं? तो आपल्यातलाच आपल्याला अनुभवला येतो, है की नाही. गाड्याच्या पेटीमध्ये कसं आहे? गाड्याच्या पेटीमध्ये अग्नी नाही का? गाड्याची पेटी प्रवास करते, मग गाड्या पेटतात का? ट्रकनी येतात गाड्याच्या पेट्या, पेटतात का? नाही पेटत. पण तो अग्नी कसा आहे? सामान्य स्वरूपात आहे. पण सामान्य स्वरूपात असणारा अग्नी विशेषत्वाने कधी प्रकट होतो? घर्षण केल्यानंतर, आहे की नाही. मग नामाचं चित्त चैतन्याचं घर्षण व्हायला पाहिजे की नाही. नामाचं ना आपल्या अंतकरणाचं घर्षण जर झालं की त्या ठिकाणी असणारा आपल्यामध्येच असणारा जो परमात्मा आहे तो आपल्यालाच अनुभवायला येतो. आपल्यालाच अनुभव आहे का नाही. जाळामध्ये उकळी वरून टाकावं लागते का जाळाला येते? म्हणजे चहा बुकणी टाकली, साखर टाकली, त्याच्यामध्ये दूध टाकलं, म्हणजे उकळा का म्हणून त्याला जाळ लावलं तर उकळण ना. कधी उकळण? जाळ लावलं तर उकळण, आहे की नाही. तसं नामाचा जाळ जर अंतकरणामध्ये लागला, नामाचा जाळ जर अंतकरणामध्ये लागला तर असणारं काय होतं? असणारं जे तत्व आहे ते आपल्याला काय होतं? अनुभूतीला येतं. आणि असं तत्व एक महान संत, राष्ट्रसंत संत श्रीपाद बाबा आणि त्यांच्या कृपेने काय झालं? आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं. पण कसं असतं? शाळेत विद्यार्थी जातात, पण अभ्यास करतात का? जे अभ्यास करतात त्यांचे कल्याण होतंय. कोण वकील होतंय, कोण डॉक्टर होतंय, कोण इंजिनियर होतंय, कोण वैमानिक होतंय, आणि काय काय म्हणले माठे आमच्यासारखे ते काय ते म्हणजे दारावरच राहते. काय करतात? ते दारोदारीच भरतात. मग हा काय करतो? ज्याने अभ्यास केला तो खुर्चीवर पाय आलेत बसतो. बसल्या बसल्या किती पगार आहे म्हणजे 2 लाख रुपये महिना. किती? आणि हा इकडं रात्रंदिवस घाम गळतो याचा, याचे हातपाय रोज दुखत आहेत. हा, रात्र दाऱ्यावर जावं लागत आहे. आणि याला किती म्हणले? याला म्हणजे हाय 500 रुपये, 400 रुपये, 600 रुपये पगार. आणि त्याला किती? म्हणजे 600 रुपये म्हणजे 6 पंचे 30, किती महिना पडत त्याला? 25-30 हजार, म्हणजे 30,000 रुपये नाही पडत, 15-16 हजार रुपये त्याला महिना पडत आहे. आणि ह्यांना किती? 2-2 लाख. कशामुळे? सुखाचे दिवस त्याला कशामुळे आले? साधना केली ना, अभ्यास केला, आहे का नाही. मग आपल्या जीवनामध्ये सुद्धा शिकवणारे मास्तर काय वेगळे होते का? ते माठ्याला शिकवणारे तेच होते, आणि त्याला शिकवणारे मास्तर तेच का? मास्तर मध्ये बदल झाला. मास्तर मध्ये बदल झाला. यांनी काय केलं? यांनी ऐकलं नाही, यांनी विश्वास नाही ठेवला, याने अभ्यास नाही केला, याने काय केलं? टांगाळा नाही केलं, आपल्या साध्या गावरान भाषेत. तसं जर त्याने जरी अभ्यास केला असता हा सुद्धा तिथपर्यंत गेला असता, आहे की नाही. म्हणजे इथं जसं म्हटलं डॉक्टर वकील होता येतं, तसं तुकाराम महाराज म्हणतात देव होई म्हणती ते देवाची होती, तरी का चित्तीनं धरावी. इथं सुद्धा काय होता येतं? या साधन फक्त साधन जीवनामध्ये प्राप्त व्हायला पाहिजे, आहे की नाही.
विमान जर मिळालं आपल्याला तर आपण 7 समुद्राच्या पलीकडे जाणार का नाही? अशक्य आहे का ते? शक्य आहे ना. विमान मिळालंय आपल्याला. विमान म्हणलं काय तसं 7 समुद्राच्या पलीकडे जायचं म्हणजे शक्य आहे का? नाही. कसंच जाऊ शकत नाही. पायी नाही, रेल्वेने नाही, एसटीने 7 समुद्राच्या पलीकडे. पण विमान असेल तर जाऊ शकतो आपण. तसं भगवंताचं साधन साधन जीवनामध्ये साधनाचे सार म्हटले. सगळ्यात सारातलं सार, सगळ्या मंत्राचा राजा आहे का नाही, त्याला म्हणजे साधनातलं सार, मंत्र बीज हरी. आणि असं मंत्र बीज तत्व जर जीवनामध्ये प्राप्त झालं तर त्या साधनाने काय होतं, तर देव होता येतं, आहे का नाही. तुकाराम महाराज म्हणले कशात बसले, त्यांची नौका म्हणले तरुण जायचं होतं त्यांना समुद्राच्या पलीकडं, आहे का नाही. त्याला काय लागते म्हणले, लाकडाची नौका असली, लोखंडाची नौका जर केली समुद्रात टाकली जाता येईल का? सोन्याची म्हणले नाही, काय होतं सोन्याची, म्हणलं तरुण जातो ना आपण, जातान का? त्याला कोणती लागन? लाकडाचीच लागन. लाकडाची नौका असेल तर तरुण जाता येईल. पण ह्या भवसागरातून तरली तर ती हा भरोसा म्हणले. पण भवसागर कोणता आहे? हा मायावी भवसागर. दिसत नाही बरं काही माया दिसत नाही. तुम्हाला अनुभवाला आणून देतो माया कशी असते. तुम्ही परवा दिवशी काय खाल्लं सांगा बरं, कालवून काय होतं तुमच्याकडं? तुम्ही सगळ्यांनी खाल्लंय ना? परवा काय कालवून होतं आठवतंय का? का बरं काय झालं? हे मायाने पांघरून घातलं. हे मायेचं पांघरून आहे का नाही. ती माया जी ना, ती माया काय करते आपल्याला तिथपर्यंत जाऊ देत नाही. मग ही माया तरून जायची प्रत्येकाला. काय करायची? ही मायावी भवसागर तरायचं आहे. आणि ते तरण्यासाठी काय लागतं म्हणले, तुकाराम म्हणले तुका नाम नौकेत बसले. कोणत्या नौकेत बसले? नामाची नौका केली, होडी नामाची, आणि त्याच्यात बसले, आहे का नाही. सांगड बांधारे भक्तीची, नारायण नामाची, आहे का नाही. लाकडाला जर बांधले वाळलेले आणि ते जर पाण्यात टाकले त्याच्यावर बसलं तरुण जाईल की नाही पलीकडं? लाकडावर तरुण जातंय. म्हणलं नामाचं जर सांगड बांधली एकाला एक आहे का नाही, दगड तरले की नाही. कुठं? श्रीलंकेवर स्वारी करायची होती रामाला. मी लय शॉर्टकट मध्ये तुम्हाला माहिती सगळं सांगतो. श्रीलंकेमध्ये रामाला स्वारी करायची होती, आहे का नाही. दगड टाकीत होते. दगड राम नामाने तरायची. कशाने तरायची? त्याच्यावर राम नाम लिहिलं की तरायची. आता रामाला काय वाटलं, आता मीच टाकतोय म्हणलं राम नाव लिहायची काय करायची त्याच्यावरती. हे काय करायची, प्रत्येक दगडावर राम नाम लिहायचे आणि ते दगड टाकायचे, दगड तरायचे. रामाला वाटलं मी स्वतः टाकतोय म्हणलं काय करायचे. त्यांनी टाकला दगड, तो बुडून गेला. त्याने टाकलेला बुडून गेला. पण रामाला माहित नव्हतं माझ्यामुळं नाही. म्हणून म्हणलं हनुमंतराय म्हणले तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ समारे. म्हणलं तुझंच नाव आहे पण त्या नामाचा महिमा तुला माहित नाही म्हणले. त्या नामामध्ये किती मोठी ताकद आहे ती तुला माहित नाही म्हणले. रामालाच म्हणले तुझ्या नामाची जी ताकद आहे म्हणले तुला माहित नाही, मग त्याच्यामुळं ते दगड तरला. म्हणले आम्हाला त्याची किंमत आहे, आम्हाला माहिती आहे म्हणले त्याची किती ताकद आहे, म्हणून दगड सुद्धा तरले, आहे की नाही. तसे आपल्यासारखी दगड तरायची नाही का, आपण दगडच तुका इथं म्हणते तुकाराम मला ना तुका म्हणे यावणी दगड द्यावा बारा. म्हणले दगड तरी तरत येत म्हणजे यावणी द्यावा दगड बारा. कोणावर? आपल्यापेक्षा दगड बरा. काय म्हणले त्याच्यावर राम नाम लिहिलं की ती तरत येत. मग आपल्याला राम नाम देऊन तरणार आपण का, तर आपला विश्वास नाही, आपला विश्वास बसत नाही. कारण की त्याच्यासाठी काय पाहिजे, साधना, अभ्यास पाहिजे. अभ्यासाने काही पण होता येतं, कुठपर्यंत पण जाता येतं. अभ्यास केला पाहिजे. महाराजांनी सांगितलं की सतत नाम सदा नाम घोष. कारण की समाधानच नाही आपल्याला. का समाधान नाही? आणि समाधान आपण नको तिकडे शोधितोय. ज्याच्यात समाधान आहे ते करीत नाही आणि त्याला शोधतोय कुठं, नको तिकडे, आहे की नाही. समाधानासाठी रात्रंदिवस पळतो. सुखाकरता समाधान म्हणजे सुख ना, सुख मिळालं म्हणजे समाधान मिळणार आहे ना. मग सुखाकरता आपण रात्रंदिवस आत बसतोय, पण सुख मिळत नाही. सुख नाही मिळाल्यामुळे समाधान होत नाही, है की नाही. मग समाधान कशाची? त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये समाधान आहे. संसार सोडायचा का? मग संसार करावं लागेल ना, आहे की नाही. जे वाटेला आलेलं कर्म ते करावंच लागेल ना. पण समाधान जर मिळवायचं असेल तर समाधाननी समाधी प्राप्त होती. समाधाननी काय होती? त्या समाधीपर्यंत जातं. समाधी हरीची समसुखे विन न साधेला जाणं द्वैत बुद्धी. कारण की समाधीपर्यंत जाण्यासाठी समाधान लागतं. अर्जुन समाधानी नव्हता, पण अर्जुनाला त्या ठिकाणी 18 अध्याय गीता सांगायला लागली. आणि मग शेवटी म्हणलं त्यावेळेस त्याला कळालं का अरे मी गुंतलो होतो अर्जुनपणे म्हणले आणि मुक्त झालो तुझे म्हणे.
मी 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 म्हणतो होतो, मी मी अर्जुन आहे, मी अर्जुन आहे म्हणले, ह्याच्यात गुंतलो होतो म्हणले. मी म्हणजे काय, मी देहात गुंतलो होतो. या देह काय आहे? देह माझा नाही. देह काय म्हणले माझा नाही, पण मी याच्यात गुंतलो होतो, आहे की नाही. पण वास्तविक आता मुक्त झालो तुझ्या गुणी. काय करावं लागेल आपल्याला? त्याची संगत करावं लागेल. काय करावं लागेल? त्याची संगत करावं लागेल. कुणाची? त्या भगवंताची, आत्मस्वरूपाशी. कारण की आपण बहिरंगात येतं, अंतरंगात आपल्याला जावं लागणार. आत करा मात म्हणले, मग कृपा करेल पंढरीनाथ. आपण पुढे नटलो, बहिरंगात रंगलो, बाहेरच्या रंगात रंगलो, पण आतल्या रंगात रंगावं लागेल. तिथं तिथं जर रंगलं तर रंगीरंगीला श्रीरंग, आहे की नाही. आतल्या रंगात जर रंगला तर मग अवघा रंग एक झाला. कारण की मग तिथं सगळं एकच रंग, पांडुरंग दिसन ना. त्या रंगात रंगला की मग एकच रंग दिसन. कोणता? अवघा रंग एक झाला, एकच रंग दिसन. पण हिथं काय झालंय? आता बेरंग दिसतंय सगळं. हे सगळं काय दिसतंय? ही स्त्री दिसती, पुरुष दिसतो, काळा दिसतो, गोरा दिसतो, श्रीमंत दिसतो, गरीब दिसतो. भेद बुद्धी जी आहे, ती भेद बुद्धी जर घालवायची असेल तर त्या ठिकाणी समबुद्धी यावं लागेल. आणि समबुद्धी येण्यासाठी सतत त्या भगवंताचं नामचिंतन करावं लागेल. कारण की एकच आहे सगळं. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गम न घाली. एकच आहे सगळं, का वेगळं आहे? मला सांगा. आपल्या तिथं अनेक कंपन्याच्या पाण्याच्या बाटल्यात, आहे की नाही. कोणाची बिस्लरीची आहे, कोणत्या कोणत्या कंपनी येतात. मला ॲक्वाची बाटली आहे, बिस्लरीची आहे, अनेक कंपन्याच्या बाटल्या येतात, बरोबर आहे की नाही. पण बाटल्या अनेक जरी असेल, त्याच्यामध्ये पाणी कसं आहे? पाणी एकच आहे की नाही. आपण आपल्याकडे पहा, एखाद्या वाढदिवसाला किंवा बैलपोळ्याच्या दिवशी, आता बैल नाही राहिले, बरेचले फुगे, रंगीबेरंगी फुगे काय करतात? ते शिंगाला बांधाय आणतात रंगीबेरंगी फुले, आणि त्याच्यामध्ये काय करतात? हवा भरते. मग एक काळा फुगा दिसतोय, पिवळा दिसतोय, लाल दिसतोय, हिरवा दिसतोय. फुगे अनेक रंगाचे येतात. पण फुगे फुगलेत कुणामुळं? आपण कुणामुळे फुगलात? आपल्या फुग्याला अस्तित्व कुणामुळे? हवेमुळे त्याला अस्तित्व फुगा, आहे का नाही. नाही तर म्हणलं ते रबर आहे, फुग्याला अस्तित्व त्या हवेमुळे आहे, नाही तर रबरात जमा झाला असतो तो. तसं आपण, आपल्याला अस्तित्व कुणामुळे? तो भगवंत आहे. सगळ्यांच्या ठिकाणी आत्मसत्ता आहे, आत्मतत्व आहे की नाही. तुमच्या ठिकाणी आत्मतत्व आहे, माझ्या ठिकाणी का? तुमच्या ठिकाणी आत्मी आहे का? स्त्रियांच्या ठिकाणी आत्मी आहे का? सगळ्यांच्या ठिकाणी आत्माच आहे. म्हणजे तो देवच नटलाय, आहे की नाही. जसं सोनं नटलंय का नाही? कोणत्या रूपाने सोनं नटलंय? कर्णफुलं, नेकलेस, गंठन, मलिमंगलसूत्र, आहे का नाही. पाटल्या असतील, मुरणी असेल, वेगवेगळ्या रूपामध्ये नटलंय. कोण नटलंय? सोनच नटलंय. नाव त्याला आपण वेगळे ठेवले असतील, पण काय ती सगळं मिळून काय? सोनच आहे. तसं तुम्ही आम्ही वेगवेगळ्या नाव आहेत आपल्याला सगळ्याला, पण कोण आहे? तुकाराम महाराज म्हणतात, देवची बरे, देवची बरे. तुका म्हणे तुम्ही करे. तुम्हीच कोण येतं? सगळी इथून तिथून काय येतं? देवचे, आहे की नाही. भरला घन दाट, मग आपण हरीला सोडून येत काय? आपण हरितच येत कुठे? म्हणजे समुद्र अख्खा पाण्याने भरलाय, मग समुद्रातले मासे पाण्याला सोडून येत काय? समुद्रातल्या सुसरी, मगरी, त्यातले प्राणी पाण्याला सोडून येत का? नाही. म्हणले पाणी वेगळं आहे आणि आतले प्राणी वेगळे येतं. असं आहे का? पाणी रूपच आहेत ते सगळे. सगळे जे आहेत ते कसे येतं? तसे आपण कसे येतं? देवरूपच येतं. पण आपल्याला सांगणारा भेटत नाही, आणि भेटला तरी आपण विश्वास ठेवत नाही, आहे का नाही. मग तो आपण जर देवरूप येतं, आपल्याला आपला अनुभव, आपल्यातला असलेला अनुभव यायला पाहिजे की नाही. अनुभव आणणारा असा एखादा पाठ्या एखादा महात्मा भेटायला पाहिजे ना. म्हणले काय दादा सांगायचे, म्हणले नर एक बार नर करणी करे तर नर का नारायण बन जाय. नर करणी, नराने जर करणी केली तर नराचं काय होतं? म्हणले नारायण बनतो. एक उदाहरण सांगायचं दादा. म्हणले आमच्या इकडे आहे ना दादा, सांगताना बोलताना म्हणले आमच्याकडे गाईचं शेण म्हणले अंगणात सडा टाकायला चालतं म्हणले, आहे का नाही. गाईचं शेण वस्त्री सारवायला चालतं, घर सारवायला. म्हणले टोपलं सुद्धा म्हणले पहिले, आता माझ्या जुन्या म्हातारे आहेत ना, टोपलं सुद्धा म्हणले गाईचे शेणाने सारवित आहेत. आणि त्या सारवलेल्या शेणावर म्हणले भाजलेल्या भाकरी टाकी देत. आता शेणावर टाकावं का? आहे का नाही. गाईच्या शेणावरती त्याचं काय नाही, वाळवण ते
वाळवायचं शेणाने सारवायचं, वाळलं की त्याच्यावरती भाकरी टाकायच्या आणि आपण त्या भाकरी खायचं. म्हणले आता गाय पवित्र का आपला नाना पवित्र? नाना नाना काय खातो म्हणायचे? नाना गाय खाते काय गवत काय वैरण काय बाकी काय बी खाते ना, केर कचरा तिकडं. पण नाना इकडं भाकरी खातो, चपाती खातो, लाडू खातो, बुंदी खातो, गुलाबजांबू खातो, गुलगुले खातो नाना. मग नाना एवढं जर चांगले पदार्थ खातो, मग नानाचं शेण काय चालवायला? नानाचं शेण का चालत नाही म्हणजे सारवायला. कारण की नानाचा देह कसा आहे? पवित्र नाही तो. नाशिवंत देह आहे तो. नानाचा देह पवित्र नाही. गायीचं सगळं पवित्र आहे. 33 कोटी देव असतात म्हणले गायीच्या अंगात. गायीचं गोमतर पवित्र म्हणले. नुसतं असं शेण पडलं तरी म्हणले तुम्हाला ही टाळ वगैरे काय असेल तरी त्या गायीच्या गोमतरामध्ये एवढी ताकद आहे की नाही? शेणामध्ये आज कॅन्सरचं प्रमाण का वाढत चाललंय? आता विज्ञानाकडे जातो थोडं. कॅन्सरचं प्रमाण का वाढत चाललंय? आज ते शेणाने सारवले टोपले आपल्याकडे राहिले नाहीत. कारण की त्या भाकरी त्या शेणावरती टाकलेल्या शेणाच्या याच्यावर सारवलेल्या याच्यावरती भाकरी जे खाल्ले ना, तर त्याच्यामध्ये कॅन्सरचे जंतू मारण्याचे सामर्थ्य आहे. आज काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे जिथं कॅन्सरचे जे पेशंट आहेत ना, ते म्हणले गायीच्या गोठ्यात, गावरान गायीच्या गोठ्यामध्ये त्यांना बाजा टाकलं आणि तिथं जर काही दिवस त्या बाजावरती पेशंट येऊन झोपले तर तिथला जो वास आहे तिथे त्यांनी त्या कॅन्सरचे आजार बरे होते. त्यांनी आजार बरे होते. आणि आता आपण ते काय केले? आता आले स्टीलचे भांडे आहे की नाही? तसं जुनं गेलं नवं आलंय सगळं. पण तसं जुनं तेच सोनं आहे. जुनं काय? तेच सोनं आहे. म्हणून असं सोनं आहे की नाही? बाबांनी पायोजी महिने राम रतन धन पायो, पायोजी महिने राम रतन. कारण की रामाच्या जीवनामध्ये जे तत्व प्राप्त झालं होतं, श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये जे तत्व प्राप्त झालं होतं, तेच तत्व असं दुसरं भेसळ करून नाही. जसं ते तसं संत श्रीपाद बाबांनी तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून दिलं. फक्त तळमळ लागली पाहिजे. कुणाच्या सारखी? आमच्या संगीतताई सारखी. संगीतताई नाही तुम्ही पाहिली? शंकर बाबा सारखी अशी तळमळ लागली पाहिजे. काय अहो त्यांना स्वतः पराधीन होत्या त्या. जांभळे भाऊला आहे माहिती? पराधीन म्हणजे सगळं दुसऱ्याला करावं लागतं. मदपिंड म्हणा त्याला. सगळं दुसऱ्याला. स्वतःच्याला खाता तर येत नव्हतं हाताने. तहान लागली तर पिता येत नव्हती. तहान लागली तर पिता येत नव्हतं. पाणी सुद्धा पिता येत नव्हतं. भूक लागली तर कुणी घातलं तर खायचं. आता आत्माराम बाबा कसं येतं? म्हणजे आत्माराम बाबाचं कसं आहे? त्यांनी जाणलंय. त्यांनी काय जाणलं? एकच ओवी अनुभवली त्यांनी माऊलीची. या देहाच्या बांधवडी न पडिजे, सुख दुःखाच्या सागरी न बुडीजे, सुखे सुखरूप गळिजे माझे अंगा. ही ओवी माऊली मला तरी वाटतं ह्या ओवीचा त्यांनी अनुभव घेतला. या देहाच्या बांधवडी न पडिजे, ह्या देहाच्या नादी अजिबात लागू नको. सुख दुःखाच्या, सुख आणि दुःख येणारे जाणारे याच्या बी नादी लागू नको. सुख दुःखाच्या सागरी न बुडीजे, सुखे सुखरूप घडीजे माझे अंग. आता माझं अंग कोणतं? भगवान म्हणतात माझं अंग म्हणजे कोण? कारण की भगवंताचं नाम. कारण की कलियुगी उद्धार हरीच्या नाम आहे. कलियुगामध्ये नाम अवतार आहे. आणि मग नाम अवतार म्हणजे नाम हेच भगवंताचं अंग आहे. त्याचा अंग संग धरायचा म्हणजे काय करायचं? नामाचा संग धरायचा. नाम हेच भगवंताचं अंग आहे. आणि त्या नामाच्या छंदामध्ये येतं कोण? सतत आत्माराम बाबा. सतत कसं येतं? नामाच्या छंदात. देहाच्या नादी लागलेत का? त्यांना हात नाहीत का? पाय आहेत ना? ते फिरले असते की गावगाव इकडं तिकडं शेती करीत बसले असते, कीर्तन करी केले असते. पण त्यांनी कशाच्याच नाही नाद लागायचं म्हणले. फक्त भगवंताचा नाद, एकच नाद धरला. गोविंद गोविंद म्हणा लागले छंद. आणि कायच काय झाली त्यांची? गोविंद ते काय भेद नाही. आता देवात त्यांच्यात भेद आहे का? पंढरपूरला दिंड्या जातात आणि आत्माराम बाबाला दिंड्या जातात. म्हणजे देवात त्यांच्यात भेद राहिला का? काय केलं त्यांनी? फक्त त्याचा अंग संग केला. भगवंताचाच संग. याच्या नादी नाही लागले. हे नास काय म्हणले? एक ना एक दिवस जाणार देव, जाणार म्हणले. याला काळोबा खाणार. एक दिवस प्रत्येकाचं जाणार आहे. आपलं जाणार का नाही? फक्त हे साधन दिलंय आपल्याला. आपण या साधनाचा उपयोग करून घेतला पाहिजे. साधन भगवंताने दिलंय आपल्याला. कशासाठी दिलंय? प्रवासासाठी दिलंय. कोणता प्रवास करायचा आहे? ह्या साधनाने आपल्याला देवापर्यंत जाण्याचा प्रवास करायचा आहे. आपण कुठं कशाच्या नादी लागलो? आपण प्रपंचाचे करायचं नाही असं नाही ना.
अहो आपल्याला कुठं हिमालयात जायची गरज नाही, कुठं जाटा वाढवायची गरज नाही, आहे की नाही, प्रपंच सोडायची गरज नाही. इथं संसारात राहून आपल्याला प्रत्येकाला सुटका करून घेता येते. आपली आपण करा सोडवण. संसारात राहून आपल्याला सुटका करता येते. काय काय म्हणते आम्हाला जमन का? काय काय म्हणते आम्हाला जमन का? अहो तुमच्याकडून कालवण खाराट होत नाही, मिरची जास्त होत नाही. अहो सगळं जिथल्या तिथं आज मापात होते रोजची रोज, एक दिवस सुद्धा हुकत नाही. आणि तुम्हाला कसं काय जमणार नाही? इतकंच हे सगळं अपटूडेट जमतं, हे का जमणार नाही? हे सुद्धा जमणार, पण आपण प्रयत्न करून बघत नाही, है का नाही? प्रत्येकाला हे सगळं जमण्यासारखं आहे. सोपं वर्म आहे, सोपे वर्मा सांगितलेलं संत. इतकं सोपं सांगितलं नाही, इतकं सोपं सांगितलंय. पण बाबा म्हणायचे पोट भरणं अवघड आहे, या पोटा काढणे सिनलो येरधार, ना मिळे दाता कोणी जन्म दुःख निवारण. जन्म दुःखाचं निवारण करणारा दाताच कोणी भेटत नाही म्हणले. पोटा करता किती वर्ष किती शिरले म्हणले, अनंत जन्म शिरले म्हणले, अनंत जन्म भोगत आलोय, पण पोट काय भरत? ईद भर पोटा करता म्हणले. किती केली आटाआटी, किती आटाआटी, ईद भर पोटे आयुष्यभर किती कणगी खाल्ली असते आपण माहितीये का? किती कणगी खातो माहितीये का? पण हे भरलंय का कधी? हे भरणारच नाही कधी. म्हणून संतांचं जे तत्व आहे त्या तत्वाने मात्र पोट भरण. ते म्हणतात धाले, काय म्हणते धाले म्हटले शब्दात मला ते आठवण व्हावी, कारण की त्यांनी पोट भरतं. तृप्ती झाली आजयशी, साधन सरती अपयशी. आता निश्चिंतीने पावलं विसावं. विसावा म्हणजे काय? आता संसारात विसावा आहे का? धावपळ आहे कशासाठी? पोटासाठीच आहे ना. पण इकडं संत म्हणतात आता निश्चिंतीने. निश्चिंतीने कुठं विसावा मिळतो? ह्या तत्वामध्ये, ह्या तत्व जीवनामध्ये आल्यावर आपल्याला विसावा मिळतो. आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटली या धावा दृष्टीचे. तिथं मग धावा धाव त्या ठिकाणी थांबती, जिथं त्या ठिकाणी या ठिकाणी. कारण की एकदा सर्वस्व मिळालं, एकदा तो ते तत्व जीवनात मिळाला, आनंदच एकदा. कारण की आनंदापेक्षा दुसरं काय मिळवायचंय? तो आनंदच एकदा, त्याच्यापेक्षा पुढचं नाहीच ना काही. ते फक्त तरंग येते ना. पाण्यावर पाणी भेटलं, पाण्यावरची लाटा दिसते ना आपल्याला. तसं आनंदाच्या डोही फक्त आनंदाची तरंगाच्या रूपाने काय होता येईल, त्याचा आनंद घेता येईल. आणि तो आनंद संत श्रीपाद बाबांनी तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून दिला. पण साधना महत्वाची, केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे, पण करीत कुणी नाही. अभ्यास करा, अभ्यास करा. पोराला म्हण किती लहान आहे, आई मस्त सांगते, आईला तळतळ असते काय, पोरा उन्हात मरू नको, सावलीला मर, बाळा उन्हात मरू नको. का तिला वाटत असतं की बा याच हे दुःख न बांधा येऊन आजारी पडण्यापेक्षा याचं हित कशात आहे? सावलीत आहे, है का नाही? मग हित कशात आहे? हित ते करावे देवाचे चिंतन. हित कसे ते भगवंताचे. आणि काय नाही, मनाला काम द्यायचं. माझ्या मनाला लागो छंद, नित्य गोविंद. हाताने पायाने आपल्याला आपला प्रपंच करता येतो. मनाला काय काम असतं का? मन मन नको ते विचार करीतच असतं की. मग इतकं सोपं आहे, फक्त मनाला काम द्यायचंय. तू मन हे मीच करी म्हणले, माझ्या भजनी प्रेम धरी, है का नाही? त्या मनाला काम द्यायचं. मनातले मनात सतत नामस्मरण करत राहायचं. आणि नामस्मरण करता 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 म्हणले कधी बदल होऊन जाईन आपल्यामध्ये, आपल्यालाच कळणार नाही, है का नाही? कधी बदल झालो. तुकाराम महाराज म्हणजे देव पाहायला गेलो पण देव नाही भेटला, पण कधी देव झालो ते मलाच कळलं. देव पाहायची गेलो तिथे देवाची होऊन ठेवलं. तसं प्रत्येकाला देव होता येतं. या मनुष्य जन्माला आलेला प्रत्येकाला अधिकार आहे. कारण की येण्याची शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिडा पडे. एवढाच नरदेह आहे फक्त भगवंतानी. जंक्शन स्टेशन असतं, जंक्शन स्टेशन, आहे की नाही? दौंड मनमाड जंक्शन स्टेशन आहे. तिथून काय होत्या गाड्या अनेक स्टेशनवर जातात, आहे की नाही? त्या अनेक फाट्या असतात ना जंक्शन स्टेशनवर. तसं मनुष्य देह म्हणजे जंक्शन स्टेशन आहे. ह्या जंक्शन स्टेशनवरून कुठं कुठं जाता येतं? स्वर्गाला जाता येतं, वैकुंठला जाता येतं, कैलासाला आपण ऐकतो ना, म्हणजे याचा अर्थ जाता येतं, आहे की नाही? नरकाला पण जाता येतं बरं का. भूताच्या येवणीला जाता येतं आणि देव पण होता येतं. ह्या मनुष्य देहाला आल्यानंतर ह्या स्टेशनवर गाडी आपली आली. आता कोणत्या मनुष्यरूपी देहरूपी स्टेशनवर आपली गाडी आली. मग ह्या स्टेशनवरून कुठं जाता येतं? कैलासाला जाता येतं, वैकुंठाला जाता येतं, स्वर्गाला जाता येतं, नरकाला जाता येतं, पिशाच्या येवणीला बी भूत होता येतं म्हणजे मला सांगायचं. आणि देव पण होता येतं. मग आपण ठरवायचं भूत व्हायचं का त्या ठिकाणी गटारीतले किडे व्हायचं, का स्वर्गाला जायचं, वैकुंठाला. हे आपण ठरवलंय का कुणी? इथं ह्या स्टेशनवर आपण आलोत, आहे का नाही? उद्या काय करायचं आपलं आजच ठरलेलं असतं. महिन्याने काय करायचं
आहे का नाही. हे पीक निघालं पुढच्या वर्षी याच्या जागेवर काय करायचं नियोजन आधी ठरलं असतं. पण आपलं ठरलंय का कधी की आपल्याला पुढं काय करायचं, कुठं जायचं, इथं आलोत आपण. पण हे ज्यांनी त्यांनी काय विचार केला पाहिजे. बाबा म्हणे चांगला विचार केला तर, बाबा सांगायचे चांगला विचार केला तर. तसं प्रत्येकाने चांगला विचार करावा. हे संतांचं आहे, माझं काय पदरचं नाही. त्यांच्याकडून जे मला समजलं ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करा. ज्यांनी त्यांनी आपापलं हित, आपलं आपलं कल्याण. कारण की आपण आपलं हित कशात आहे याचा निश्चितपणे विचार केला पाहिजे. संतांनी आपलं वाङ्मय जे तयार करून ठेवलं, संत रूपाने जे ग्रंथ आहेत ना, ग्रंथ हे संत रूपाने येतं. पण त्याच्याकडे आज कोणी बघत नाही. कारण की त्याच्यामध्ये काय ईश्वरी ज्ञान आहे. ज्ञानेश्वरी, ईश्वरी ज्ञान म्हणजे काय, तर ज्ञानेश्वरी म्हणजेच त्या ईश्वराचं ज्ञान त्याच्यामध्ये आहे. आणि ते ज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हायला पाहिजे. कारण ते ज्ञान पैगा बरवे, जरी मणी हाती आणावे, संता त्या बाजावे सर्वस्वेसी. कारण की ते ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर संतांना शरण जावं लागेल. त्याच्याशिवाय आपल्याला ते प्राप्त होणार नाही. कारण की त्यांनीच आपला खऱ्या अर्थाने हित आहे. आणि असं हित प्रत्येकाने करून घ्यावं. आणि ज्यांच्या जीवनामध्ये नाम प्राप्त झालंय त्यांनी त्याचं नामस्मरण. कुणी येईल तुमच्याकडे, नाही यायचं, पण तुम्हाला दिलंय ते तर करायला अडचण आहे का? कुणी येईल आहे का नाही. आता आई वडिलांनी लग्न लावून दिलं, येतात काय 8 दिवसाला 4 दिवसाला सांगाय कस काय चाललाय संसार, जमतंय का तुम्हाला करायला. इथं तर काचे खाऊचे खाऊन सारखं संसार चाललाय. ते फक्त तिकडूनच लांबून कोणाला विचार आमच्या पोरीचं कसं काय चाललंय, लांबून कुणाला तरी विचारतात ना आमच्या पोरीचं कसं काय चाललं, लक्ष ठेवा बरं का. तसं इथं सुद्धा ज्यांनी त्याने आपापलं करायचंय. कारण की ज्याला त्यालाच करावं लागेल. सुटाव कोणाला लागणार आहे, ज्याला त्याला सुटायचे. आपुले आपण कोणी सोडीत नसतं कुणाला, आपल्यालाच सुटायचंय आहे का नाही. आपलं घरकाम काय शेजारी येऊन करीत नाही, आपल्यालाच करावं लागतंय ना. तसं आपलंच आपल्याला सुटायचंय आहे का नाही. पण वेळ थोडा जास्त चाललाय, काय चाललाय पुढं थोडासा. तर आता थोडं आवडतं घेतो. तुम्ही सगळे बसलेत म्हणून मला बी आवरा ना. तुम्ही सगळे बसलेत ऐकताय शांत म्हणून आवरा ना. थोडस त्यांचा निरोप आहे म्हणून माहेरचा आहे तुमच्या म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर जे काय सांगितले ते संत श्रीपाद बाबाचे असे महान संत या ठिकाणी तुमच्या आमच्या जीवनामध्ये लाभले. फक्त त्यांचा अवहेर, कारण की त्यांच्या जसं म्हणतात ना, पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी आहे म्हणून केलेला थोडासा प्रयत्न आहे. मी काही कोणी मोठा नाही, मला काय, मी तुमच्यातलंच जे की तुमच्या माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं बोलता, कदाचित चांगलं सांगता. परंतु एक कुणीतरी सांगावं लागतं, बोलावं लागतं, म्हणून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. हा त्यांचा निरोप. झालेली सेवा त्यांच्या चरणावरती समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. कुंडली कवळे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास भगवान, सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग दादान की जय. भगवान की जय. अवधूत चिंतन गोपाल कृष्ण भगवान सब संतन की जय. हर 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 महादेव महाराज की जय. संत श्रीपाद भगवान की जय. करता का समारोप करा. आता विश्वास मके देवी दोषावी, तो शोनी मध्यावी पसाय दान हे. जे कांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व धर्म सूर्य पाहो, तुझे वांचित तो ते लावो. प्राणी जातो वर्ष सकळ मंडळी, ईश्वरिकांची मांदी आली. ज्ञानवर्त भूमंडळी चला कल्पतरुण चारव. केतना चिंतामणी शिगाव, बोलते चंद्रमय मार्कंड देता पैन. हे सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो. निंबवना सर्व सुखी, पूर्ण होऊन तिन्ही लोकी. भजितो आधी पुरकी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी हे. दृष्टा दृष्टवे म्हणे श्री विश्वेश्वराओ. हा होईल दान बसाओ. येणे ज्ञान देव सुखिया झाला, येणे ज्ञान देव सुखिया झाला.
देव ज्ञानदेव सुखिया हरि ओम शांत तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा प्रेम गुणवंता अनंता प्रभू नायका मागणे हेची आता रघुवीर समर्थ. ते माग होते तुम्ही पुढं होते त्याच्यामुळे जमलं थोडंसं.